इथे या टॉपिक मध्ये आपल्याला उष्णता आणि तापमानाची व्याख्या बघायची. तर उष्णता म्हणजे थोडक्यामध्ये ज्या पद्धतीनं निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा अस्तित्वात असतात, तसं उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. आणि तापमान ही पदार्थामधील उष्णतेची पातळी दर्शवणारी राशी आहे, हे लक्षात घ्या. तर या उष्णता आणि तापमानाच्या व्याख्या आहेत. उष्णता म्हणजे काय? तर ऊर्जेचा प्रकार, म्हणजे निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या उष्णता ऊर्जा आढळतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ऊर्जा या बघायला मिळतील. चुंबकीय ऊर्जा असेल किंवा इलेक्ट्रिक एनर्जी असेल, स्थितीची ऊर्जा, गतीची ऊर्जा, तसं उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. आणि पदार्थामधील उष्णतेची पातळी दर्शवणारी राशी त्याला आपण तापमान असं म्हणतो. तर या बेसिक व्याख्या या तुम्ही लक्षात ठेवा. उष्णतेची उगमस्थान, उष्णता कुठून आपल्याला मिळते याचा जर विचार करायचा झाला तर पहिली गोष्ट म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला उष्णता सूर्यापासून मिळते. आणि ही उष्णता आपल्याला सहजपणे लक्षात येते. इंधनांच्या ज्वलनामुळे उष्णता मिळू शकते. म्हणजे द्रवरूप इंधन असेल, म्हणजे रॉकेल असेल किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल, किंवा घनरूप असेल, घनरूप मध्ये समजा तुम्हाला लाकूड असेल तर लाकडापासून आपल्याला उष्णता मिळू शकते. किंवा वायुरूप असेल, म्हणजे थोडक्यामध्ये गॅस असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे एलपीजी असेल, सीएनजी असेल, किंवा आणखीन बायोगॅस असेल त्या टाईप मध्ये. तर यानुसार आपल्याला उष्णता ही मिळू शकते. रासायनिक अभिक्रियेमुळे उष्णता निर्माण होऊ शकते. रासायनिक अभिक्रिया ज्या असतात, केमिकल रिएक्शन ज्या असतात, त्या दोन प्रकारच्या असतात. एक एक्झोथर्मिक आणि दुसऱ्या एंडोथर्मिक. एंडोथर्मिक मध्ये उष्णता ही ग्रहण केली जाते आणि एक्झोथर्मिक मध्ये उष्णता बाहेर फेकली जाते. म्हणजे निम्म्या जर आपण विचार करायला गेला, दोनच प्रकार, एक उष्णता देणाऱ्या आणि उष्णता घेणाऱ्या. जर उष्णता देणाऱ्या असतील तर त्याच्यामध्ये उष्णता ही तयार होणार आहे. तर त्या पद्धतीची जी रिॲक्शन असेल त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. आणि त्या रिॲक्शनमुळे उष्णता निर्माण होऊ शकते. त्यानंतर विद्युत प्रवाहाला विरोध केला. अभिजित, हे अभिजित म्यूट कर ना, म्यूट कर. हा, तर विद्युत प्रवाहाला जर विरोध केला तर उष्णता तयार होते. म्हणजे ज्या ठिकाणी रेझिस्टन्स असतो, तो रेझिस्टन्स लावला गेला तर त्या ठिकाणी उष्णता होते. म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जिथं जिथं रेझिस्टन्स असतो तिथं तिथं उष्णता तयार होते. म्हणजे काय, की समजा तुम्ही फॅन आहे, फॅनचा रेग्युलेटर आहे, तिथं थोडं का होईना तुम्हाला हीट किंवा उष्णता जाणवते. किंवा हेच तत्व तुमच्या इस्त्रीमध्ये वापरलेलं असतं, की तिथं रेझिस्टन्स हा जो आहे, मायक्रोमची तार जी आहे ती त्याच्यामध्ये कॉईल करून बनवलेली असते आणि त्याच्यामुळे उष्णता जी तयार होते त्याचा वापर करून आपण इस्त्री वापरत असतो. तर अशा प्रकारे रेझिस्टन्स जिथं जिथं आलेला आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, तिथं उष्णता तयार होते. त्यानंतर शेवटचा एक सांगितलेला आहे की घर्षणामुळे अनावश्यक अशी उष्णता तयार होते. बऱ्याच वेळेला आवश्यक अशी उष्णता सुद्धा तयार होत असते, पण बऱ्याच वेळेला जास्तीत जास्त वेळेला घर्षणामुळे तयार होणारी उष्णता ही अनावश्यक असते, हे आपल्या लक्षात येतं. उष्णता आणि तापमान या दोन राशींमधला फरक काय आहे तो पाहूया. एक साधारणपणे 7-8 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे इथे ज्या पद्धतीने आपण एका बाजूला उष्णता दुसऱ्या बाजूला तापमान असं ठेवत होतो आणि त्याचे वेगवेगळे दोन भाग करत होतो, तसं इथं मी लिहिलेलं नाहीये. तर उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे आणि तापमान ही उष्णतेची पातळी दर्शवणारी राशी आहे. म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे दोघांच्या व्याख्या आहेत. त्यानंतर उष्णता ही साधित भौतिक राशी आहे आणि तापमान ही मूलभूत भौतिक राशी आहे. साधित आणि मूलभूत या राशी कशा असतात तुम्हाला माहिती आहे. मूलभूत राशींना स्वतःची व्याख्या असते आणि त्या राशी इतर कुठल्या राशीवर अवलंबून नसतात. साधित राशी मात्र या इतर राशींवरती किंवा मूलभूत राशींवरती अवलंबून असतात. तर उष्णता ही साधित राशी आहे. तापमान ही फंडामेंटल क्वांटिटी किंवा मूलभूत भौतिक राशी आहे.
उष्णतेची एकक कॅलरी, किलो कॅलरी, ब्रिटिश हीट युनिट किंवा सेंटिग्रेड हीट युनिट म्हणजे याला BHU, CHU असं म्हणतो आपण, ती असतात. आणि तापमानाची एकक डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनाईट, डिग्री रोमर, डिग्री केल्विन किंवा मराठीमध्ये आपण अंश सेल्सिअस, अंश फॅरनाईट, अंश रोमर, अंश केल्विन असं आपण त्यांना म्हणतो. उष्णता ही गुप्त स्वरूपात असू शकते. सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य आहे की उष्णता ही गुप्त स्वरूपात असू शकते, मात्र तापमान हे नेहमी दृश्य स्वरूपात असतं किंवा अदृश्य स्वरूपात असू शकत नाही किंवा गुप्त स्वरूपात असू शकत नाही. हे तापमानाचं एक म्हणजे रेग्युलर वैशिष्ट्य आहे. मात्र उष्णतेसाठी हे मात्र एक वेगळं वैशिष्ट्य आहे की ते अदृश्य असू शकतं, गुप्त असू शकतं. त्यानंतर पदार्थामधली उष्णता हे त्याचं तापमान वस्तुमान आणि त्याचा विशिष्ट उष्मा याच्यावर ते अवलंबून असतं. मात्र तापमान हे पदार्थामध्ये किती उष्णता आहे त्या उष्णतेच्या साठ्यावरती अवलंबून असतं. हे आपल्या एक लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर उष्णता ही कॅलरीमीटरच्या साहाय्याने मोजली जाते आणि तापमान हे मात्र थर्मामीटरच्या साहाय्याने किंवा तापमापीच्या साहाय्याने मोजला जातो. हा एक फरक आहे. आणि सगळ्यात शेवटचा फरक म्हणजे दोन पदार्थ जर एकत्र आले तर त्यांच्यामध्ये जी उष्णता, एकूण उष्णता होईल ती त्याच्या बेरजेने दिली जाईल. मात्र जर दोन पदार्थ एकत्र केले तर त्याचे तापमान, एकत्रित तापमान हे त्यांच्या बेरजेनं दिलं जाणार नाही, तर ते वेगळ्या पद्धतीने दिलं. म्हणजे काय इथे की समजा तुमच्याकडे 1 लिटर पाणी आहे की ज्याचं तापमान 80 डिग्री सेल्सिअस आहे आणि 1 लिटर आणखीन पाणी आहे की ज्याचं तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे थोडक्यात एक उष्ण आहे आणि दुसरं एकदम थंड पाणी आहे. ते जर एकत्र केलं तर 80 अधिक 40 120 डिग्री सेल्सिअसचं तुम्हाला तापमान असलेलं 2 लिटर पाणी मिळणार नाही. म्हणजे दोन्ही पाणी एकत्र केलं तर त्याचं तापमान कधीच वाढणार नाही. तर ते उलट काय होणार आहे, 80 आणि 20च्या दरम्यान राहणार आहे. तर हा फरक या तापमान एकत्रित किंवा दोन पदार्थ एकत्रीकरणामध्ये तापमानामध्ये पडत असतो, हे लक्षात ठेवा. हे 6-7 मुद्दे तुमच्या सहजपणे लक्षात राहतील. उष्णतेने होणारे परिणाम, दोन प्रकारचे परिणाम होत असतात मुख्यत्वे, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक बदल म्हणजे जे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्याला आपण भौतिक बदल म्हणतो. आणि रासायनिक बदल म्हणजे जे बदल कायम स्वरूपाचे असतात त्यांना आपण रासायनिक बदल असं म्हणतो. म्हणजे भौतिक बदलाचं उदाहरण द्यायचं झालं तर मेणाला उष्णता दिली तर तो घनरूप स्थिती सोडतो आणि द्रवरूप होतो आणि पुन्हा काही वेळानंतर थंड झाल्यानंतर तो पुन्हा घनरूप होतो. तर ही भौतिक त्याच्यामधला बदल झाला. रासायनिक बदल म्हणजे काय, एक जनरल उदाहरण सांगायचं झालं, साखरेला जर तापवलं, समजा एखादी चमचाभर साखर घेतली आणि मग त्याला प्रचंड हीट दिली तर ती काळी पडते आणि ती काळी पडली की पुन्हा आहे तशी स्फटिक रूपामध्ये होऊ शकत नाही. तर हा जो बदल आहे तो परमनंट आहे आणि त्याला आपण रासायनिक बदल असं म्हणायचं. तर असे दोन्ही प्रकारचे बदल असतात. तर पहिला आहे तो पदार्थाचं जे तापमान आहे ते उष्णतेमुळे वाढू शकतं. पदार्थाचं आकारमान हे वाढू शकतं, म्हणजे थोडक्यात एक्सपान्शन आपण ज्याला म्हणतो, प्रसरण आहे ते होऊ शकतं पदार्थाचं. पदार्थाची स्थिती बदलते, म्हणजे घनरूप असेल द्रवरूप होऊ शकते, द्रवरूप असेल घनरूप होऊ शकते. म्हणजे थोडक्यात भौतिक गुणधर्म बदलतात किंवा पदार्थाची संरचना जी आहे ती पण बदलू शकते. म्हणजे थोडक्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते, अणूची रचना ही पदार्थामध्ये बदलू शकते. उष्णतेचे संक्रमण कशा पद्धतीने होतं, म्हणजे एका ठिकाणून उष्णता ही दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे जाते हे आपल्याला जर बघायचं असेल तर त्याचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्या 3 प्रकारांचं, संक्रमणाचे 3 प्रकार, वहन, अभिसरण आणि उत्सर्जन, किंवा अभिसरणाला आपण संवहन म्हणतो किंवा उत्सर्जनाला अजून विकरण असं म्हणतो. इंग्रजीमध्ये याला आपण कंडक्शन, कॉन्व्हेक्शन आणि रेडिएशन असे 3 शब्द आहेत. तर त्याच्यापैकी पहिला जो आहे तो वहन. वहन म्हणजे घन पदार्थामध्ये जे उष्णतेचे संक्रमण होतं त्याला आपण वहन असं म्हणतो. म्हणजे घन पदार्थाचे जे कण आहेत ते शेजारी शेजारी असतात. ते काय करतात, स्वतः उष्णता ज्या ठिकाणी ज्योत असेल किंवा उष्णतेचा स्रोत असेल तिथले पहिल्यांदा
पदार्थ उष्णता ग्रहण करतात, तिथला कण उष्णता ग्रहण केल्यानंतर तो शेजारच्या कणाला उष्णता देत असतो. तो शेजारचा कण उष्णता ग्रहण करतो आणि पुन्हा त्याच्या शेजारच्या कणाला उष्णता देतो आणि पुन्हा त्याचा शेजारचा कण त्याच्या शेजारच्या कणाला उष्णता देतो. ही क्रिया संपूर्ण पदार्थ उष्ण होईपर्यंत चालू राहते आणि याला आपण वहन असं म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीनं एका ठिकाणच्या विटा जर मजुरांना न्यायच्या असतील आणि ते मजूर एक साखळी करतात, पहिला मजूर दुसऱ्याच्या हातात वीट देतो, दुसरा मजूर तिसऱ्याच्या हातात देतो, असं करत करत मजूर जागचे हालत नाहीत, मात्र विटा मात्र इकडचा ढीग तिकडं रचला जातो. तर या पद्धतीनं घन पदार्थांमध्ये हे वहन हे क्रिया घडत असते. या ठिकाणी ही आकृती दाखवलेली आहे. जोपर्यंत संपूर्ण पदार्थाचं तापमान हे युनिफॉर्म होत नाही तोपर्यंत ही क्रिया चालू राहते आणि यामधून वाहणारे जी उष्णता जी आहे आणि सहजपणे वाहत असेल तर त्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार हे सगळं धातूंच्या बाबतीत घडत असतो. दुसरा जो प्रकार आहे तो कॉन्व्हेक्शन किंवा द्रव पदार्थांमध्ये घडणारा प्रकार आहे की पाण्याचे जे रेणू आहेत ते स्वतःची जागा सोडू शकतात. मग ते स्वतः जागा सोडत असल्यामुळे ज्या ठिकाणी उष्णतेचा स्रोत आहे तिथं ते सुरुवातीला उष्णता ग्रहण करतात, ते बाजूला जातात आणि मग थंड आणि थोडेसे जड कण असतात ते त्या उष्णता स्रोताकडे जातात. मग ते उष्णता ग्रहण करतात, ते बाजूला जातात. त्याच्यानंतर पुढे थंड असलेले कण किंवा रेणू ते त्या स्रोताकडे जातात आणि उष्णता ग्रहण करतात. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण हे घडत असतं आणि त्याच्यामुळेच थोडक्यामध्ये द्रव पदार्थ हे प्रवाही देखील होतात. म्हणजे पाणी भांड्यामधलं असतं ते प्रवाही नसतं, पण उष्णता द्यायला सुरुवात केली की उकळायला लागताना तुमच्या लक्षात येते की खालचे रेणू वर येतात, वरचे रेणू खाली येतात. हे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसलं, रेणू प्रत्यक्ष दिसत नाही, एक रेणू तुम्हाला दिसणार नाही, मात्र त्याच्यामध्ये हालचाल काय होते तर ती उकळी फुटते पाण्याला. तर उकळी फुटणे नावाचा प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये घडत काय असतं, खाली गॅसच्या बाजूला उष्णतेचा स्रोत आहे, मग खालचा जो पृष्ठभाग आहे तिथं थंड आणि जड कण गेले की ते उष्णता ग्रहण करतात, उष्णता ग्रहण केले की ते हलके होतात आणि वरती जातात आणि वरचे थंड आणि जड कण खाली येतात. ही क्रिया संपूर्ण पदार्थ चाले सुरू राहीपर्यंत होत असते. याला आपण कॉन्व्हेक्शन असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे हा रेडिएशनचा प्रकार. आणि हा रेडिएशनचा प्रकार म्हणजे थोडक्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं माध्यमाची आवश्यकता नाही. थोडक्यामध्ये द्रव पदार्थ देखील असण्याची गरज नाही आणि वायू पदार्थ देखील असण्याची गरज नाही. लक्षात घ्या की पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जो आपण कंडक्शन म्हणतो, वहन म्हणतो, ते आपण धातूंमध्ये होतं असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो द्रव आणि वायू पदार्थांमध्ये घडत असतो आणि तिसरा जो प्रकार आहे याला कोणत्याही पद्धतीच्या पदार्थांची गरज लागत नाही. म्हणजे घन नको, द्रव नको, वायू नको, कोणताही नसला तरी चालतो. वायू असला तरी चालेल किंवा द्रव असला तरी चालेल, मात्र कोणताही नसला तरी सुद्धा चालू शकेल. तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहेत किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्याला आपण म्हणतो, विद्युत चुंबकीय लहरी ज्या आहेत त्याच्या स्वरूपात आपल्याला उत्सर्जन हे मिळत असतं. म्हणजे सूर्यापासून मिळणारी उष्णता. आपल्याला असं वाटू शकेल की वायू पदार्थ आपल्याला मिळेल, मात्र वायू पदार्थ या ठिकाणी नसतो. तर काही वायुमंडल जे आहे पदार्थाचं किंवा पृथ्वीवरती ते साधारणपणे 7 ते 8 किलोमीटर वरती आहे. त्याच्यावरती निर्वात पोकळी आहे आणि निर्वात पोकळीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे माध्यम नसल्याने तरी देखील आपल्याला सूर्यापासून उष्णता ही पृथ्वीवरती पोहोचत असते. तर तो जो प्रकार आहे त्याला आपण रेडिएशन असं म्हणतो. शेकोटी पासून मिळणारी उष्णता ही देखील आपल्याला उत्सर्जन असं म्हणतो. त्यानंतर उष्णतेची एकक आपल्याला माहिती आहेत आणि आपण ही उष्णतेची एकक पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेली आहेत. तर सेल्सिअस, फॅरनहाइट आणि रोमर या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा उष्णतेची तापमानाची एकक शोधलेली होती. तर याच्यामध्ये अतिशय साधी आणि सोपी क्रिया त्यांनी केलेली होती की एक
अत्यंत अरुंद व्यासाची एक काचेची नळी, की तिचे एक टोक बंद आणि दुसऱ्या टोकाला एक बल्ब बसवलेला होता आणि त्या बल्बमध्ये पारा किंवा त्याच्यासारखा द्रव बसवलेला होता. ज्या ठिकाणी पाण्याचा गोठणबिंदू होतो त्याला एक खूण केली जाते आणि ज्या ठिकाणी पाण्याचा उत्कलन बिंदू आहे त्याला एक खूण केली जाते. तर सुरुवातीला फॅरनाईटनं तापमापी जो बनवला त्याला पाण्याचा गोठणबिंदू 32 डिग्री फॅरनाईट असा दर्शवला आणि पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट हा 212 डिग्री फॅरनाईट बनवला. यांच्या दरम्यानचे 180 समान भाग केले. हीच संकल्पना सेल्सिअसनं बनवली आणि या सेल्सिअसनं पाण्याचा गोठणबिंदू 0°C दर्शवला आणि उत्कलन बिंदू 100°C दाखवला आणि मधल्या भागाचे 100 समान भाग केले. त्याच पद्धतीनं रोमरनं देखील पाण्याचा उत्कलन बिंदू 0°C रोमर आणि उत्कलन बिंदू 80° रोमर इतका दाखवला आणि या हिशोबानं हे 3 तापमापी झाले. यानंतर एक लॉर्ड केल्विन नावाचा शास्त्रज्ञ आला. आंतरराष्ट्रीय समुदायानं असं ठरवलं होतं की या 3 स्केल व्यतिरिक्त 4थं स्केल येता कामा नये. मात्र लॉर्ड केल्विननं जे मूलभूत संशोधन केलं त्याच्यामध्ये हे सांगितलं की आपण जर समजा सेल्सिअसचं स्केल हे मूलभूत पकडलं तर -273°C असा पॉइंट आहे की ज्याच्या खाली तुमचं तापमान कोणत्याही पदार्थाचं जाऊच शकत नाही. हे त्यानं थेरॉटिकली आणि मॅथमॅटिकली सुद्धा सिद्ध केलं. त्याच्यामुळं त्यांचं संशोधन हे मान्य करण्यात आलं आणि शेवटी त्यानं सांगितलेला उपाय की -273च्या खाली जर तापमानच जाणार नाहीये तर या -273लाच तुम्ही शून्य माना आणि त्या कल्पनेला अनुसरून हे 0°K हे -273 मानलं गेलं आणि त्यामुळे 0°C हा 273°K झाला आणि 100°C हे 373°K झालं आणि या पद्धतीनं हे 4थं स्केल हे देखील मान्य करावं लागलं. या चारही स्केलमध्ये काय कशा पद्धतीनं आपण इंटरचेंज करू शकतो तर त्या हिशोबाने आपल्याला या गोष्टी सांगाव्या लागतील किंवा तिथे आपल्याला सांगता येईल C/100 बरोबर F-32/180 R/80 किंवा K-273/100 असं आपल्याला सांगता येतं. याचं एकमेकांमध्ये नातं कशा पद्धतीने मिळेल तर ही एकंदर 12 सूत्र तुम्हाला दिसत आहेत. सेल्सिअसचं रूपांतर फॅरनहाईटमध्ये करण्यासाठी आणि फॅरनहाईटचं रूपांतर सेल्सिअसमध्ये करण्यासाठी 2 सूत्र, सेल्सिअसचं रूपांतर केल्विनमध्ये करण्यासाठी, केल्विनचं रूपांतर सेल्सिअसमध्ये करण्यासाठी, सेल्सिअसचं रूपांतर रोमर आणि रोमरचं सेल्सिअसमध्ये, त्याच पद्धतीने एफचं आर मध्ये, आरचं एफ मध्ये, एफचं के मध्ये, केफचं एफ मध्ये, आरचं के मध्ये किंवा केचं आर मध्ये. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची जी सूत्र आहेत त्याच्यामध्ये सेल्सिअसचं रूपांतर फॅरनहाईट आणि फॅरनहाईटचं रूपांतर सेल्सिअसमध्ये आणि दुसरं म्हणजे सेल्सिअसचं रूपांतर केल्विनमध्ये आणि केल्विनचं रूपांतर सेल्सिअसमध्ये. ही 4 सूत्र जी आहेत ही सगळ्यात महत्वाची सूत्र आहेत. बाकीची सूत्र तितकीशी महत्वाची नाहीत. आपल्याला जी गणित येणार आहेत ही शक्यतो मॅक्झिमम या 4 सूत्रावरच आधारित येणार आहेत. म्हणजे थोडक्यात 2 संबंधावरच आधारित येणार आहेत. हे संबंध कशा प्रकारे आपल्याला एकमेकांशी रिलेटेड आहेत हे तुम्ही शिकलेला आहातच. तर ही 4 सूत्र जी आहेत ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर उष्णतेची एकक. उष्णतेची एककामध्ये पहिलं एकक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅलरी. कॅलरीची व्याख्या 1 ग्रॅम शुद्ध पाण्याचं तापमान 1°C वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 कॅलरी उष्णता होय. हेच वाक्य आपण उलट्या पद्धतीने म्हणू शकतो. 1 ग्रॅम शुद्ध पाण्याचं तापमान 1°C कमी करण्यासाठी पाण्यातून काढून घ्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 कॅलरी उष्णता. जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा पदार्थाचं तापमान वाढतं आणि जेव्हा उष्णता काढून घेतली जाते तेव्हा त्याचं तापमान कमी होत असतं. तर या गुणधर्मानुसार आपल्याला दोन्ही पद्धतीनं कॅलरीची व्याख्या ही सांगता येते. इथे स्टँडर्ड हे पाणी पकडलेलं आहे त्यामुळं 1 ग्रॅम पाण्याला महत्व आहे आणि त्याचं तापमान 1°C वाढवावं लागतं आणि त्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे 1 कॅलरी उष्णता. आता ब्रिटिश हीट युनिट ही
याच धर्तीवरती आहे, किंवा पहिल्यांदा ब्रिटिश हीट युनिट हे सांगितलं गेलं, नंतर कॅलरी ही सांगितली गेली. तर इथे ब्रिटिश पद्धतीमध्ये वस्तुमान आणि तापमान हे वेगळ्या पद्धतीने मोजलं जात होतं. तर तुमच्या ही व्याख्या लिहिल्यानंतर लक्षात येईल. तर त्या व्याख्येमध्ये 1 पाऊंड शुद्ध पाण्याचं तापमान 1 अंश फॅरनहाईटने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता म्हणजे एक ब्रिटिश हीट युनिट होय, किंवा 1 पाऊंड शुद्ध पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी करण्यासाठी पाण्यातून काढून घ्यावी लागणारी उष्णता म्हणजे एक ब्रिटिश हीट युनिट होय. अशी ही व्याख्या आहे. त्यानंतर सेंटिग्रेड हीट युनिट ही व्याख्येची गरज का पडली? ब्रिटिशांच्या सायकोलॉजीमध्ये एक गोष्ट अशी होती की स्वतः जे काही बनवलेले ते स्टँडर्ड असणार हे त्यांच्या एक डोक्यामध्ये होतं. मात्र व्यावहारिक जीवनामध्ये 100चं स्केल 10च्या पट्टीमध्ये असलेलं स्केल हे वापरायला सोपं जातं. हे त्यांच्या बऱ्याच काळानं लक्षात आलं. बऱ्याच काळानं या गोष्टी लक्षात आल्यामुळे त्यांनी एक थोडीशी सुधारणा केली. मात्र स्वतःचं युनिट हे वेगळं आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी ही एक पळवाट शोधली आणि त्यानुसार त्यांनी व्याख्या सेंटिग्रेड हीटची बनवलेली. 1 पाऊंड शुद्ध पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 सेल्सिअस किंवा सेंटिग्रेड हीट युनिट, आणि विरुद्ध दिशेनं 1 पाऊंड शुद्ध पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी करण्यासाठी काढून घ्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 सेंटिग्रेड हीट युनिट होय. तर अशा प्रकारे या व्याख्या या उष्णतेच्या एककांच्या आहेत. या तुम्ही नीट समजावून घेतल्या असतील किंवा घ्यायच्या आहेत. कार्य आणि ऊर्जा यांची एकक जी आहेत ही सारखीच एकक असतात. म्हणजे उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे, त्याच्यामुळं उष्णतेची आणि ऊर्जेची एकक सारखीच. कार्य आणि ऊर्जा ही याची सुद्धा एकक सारखीच हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं 1 CU ची किंमत ही 453.6 कॅलरी इतकी असते. 1 ब्रिटिश हीट युनिटची किंमत ही 252 कॅलरी असते आणि 1 CU ची किंमत 1.8 BHE असते. तुमच्या सहजपणे लक्षात येईल की 453.6 कॅलरी हे आलं कुठून? तर 1